नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका, आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद. वारकरी संप्रदायातले जे 4 ग्रंथ आहेत ज्ञानोबांनी निर्माण केलेले, अनुभवामृत, ज्ञानेश्वरी आणि 65 याचं विश्लेषण आपण ऐकलं ना, हरिपाठ तुम्हाला सांगितलं. मी असं ठरवलं गेल्या 2-4 वर्ष आपण ज्ञानेश्वरी ऐकता, थोडं यावर्षी हरिपाठ करावं. अचानक येता येता ह्या गोष्टी सुचल्या तर मला तुम्हाला पहिलं हरिपाठाचं महत्त्व कळालं पाहिजे. रोज हरिपाठ म्हणता त्याच्यामध्ये अर्थासहित जर आपल्या डोक्यामध्ये तो सिद्धांत बसले तर बरे होतील. म्हणून मी थोडंसं ह्या भूमिका सांगितल्या. सगळंच ज्ञानोबांचंच आहेत, ज्ञानेश्वरी काय आणि हरिपाठ काय, परंतु सगळ्यांची चव जरा वेगळी वेगळी असते. सगळंच जरी अन्न असलं तरी प्रत्येक अन्नाची चव जशी एक वेगळी असते, तसा हा विषय खूप अवघड आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं खूप अवघड विषय आहेत आणि या हरिपाठावर बाकीचे ग्रंथ आधारित आहेत. म्हणून या ग्रंथाची महती फार मोठी आहे आणि विचाराला तितकाच तो गहन आहे आणि वेगळे वेगळे विचार आहेत. म्हणून जो आपला ज्या अभंगाचं विश्लेषण आपण ऐकत आहात, भावे विन भक्ती, त्यालाच आपण थोडंसं चालू ठेवू. हरिपाठ घेतला तर चालेल ना, सगळ्याची परवानगी असली तर घेऊ आपण, तसं काही हे नाही. कारण की हरिपाठ रोज म्हणतात, कुणी या हरिपाठाकडे लक्ष देत नाही. माझी इच्छा होती या हरिपाठावर PhD करावी, पण विद्यापीठ म्हणलं ग्रंथ फार छोटा आहे आणि विषय फार मोठा लागतो त्याला. मी म्हणावं महाराज विषय याच्यात मोठा आहे, त्यामुळे तुमच्या दृष्टीने असेल, आमच्या दृष्टीने नाही. मग एकाने सांगितलं, महाराज तुम्हाला PhD करायची आहेत, कुठल्या तरी विषयावर करून घ्या, मग आयुष्यभर हरिपाठावर संशोधन करा. म्हणून हरिपाठ असं एक जे पद्धत आहे आणि हरिपाठाची भाषा जी आहे ना, ती सूत्रबद्ध भाषा आहे. मी ज्यांचं उदाहरण दिलं तुम्हाला पाणिनी ऋषींचं, कात्यायनी, त्यांची ती सूत्रबद्ध भाषा असते. काही शब्द, काही आशय, काही अर्थ अध्याहृत करायचे असतात. अध्याहृत शब्दाचा अर्थ नीट लक्षात ठेवा. खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, त्याच्या खाली एक वाक्य लिहिलेलं आहे आणि त्याच्या खाली एक वाक्य लिहिलेलं आहे, तर तिसऱ्या वाक्याचा तुम्हाला संदर्भ लागत नाही, तेव्हा त्याच्यात कुठल्या शब्दाची कमी, ती वरच्या सूत्रातून तो शब्द खाली येतो आणि त्याच्यामध्ये अजून कमी वाटत असेल त्याच्या वरच्या सूत्रातून तो शब्द खाली येतो. त्याला अनुवर्तन असं म्हणतात संस्कृतमध्ये. आणि 4000 सूत्र आहेत पूर्ण संस्कृत भाषेचे. ह्या अनुवर्तन टेक्निकवर संपूर्ण व्याकरण, संपूर्ण संस्कृतचं व्याकरण आधारित आहेत. या शब्दात जो दिसत नाही शब्द, तो मागच्या वाक्यातून घ्यायचा, अजून कमी पडत असेल तर त्याच्या मागच्या वाक्यातून घ्यायचा, अजून कमी पडत असेल तर मागच्या वाक्यातून घ्यायचा. त्याला अनुवर्तन म्हणतात. सूत्रेषु अदृष्टम पदम सूत्रांतरात अनुवर्तनीयन सर्वत्र, अशी संस्कृतमधली व्याख्या आहे, नियम आहे त्याचा सूत्रामध्ये. तसं हरिपाठामध्ये काही भाग अध्याहृत करावा लागतो आणि त्याचा एक शब्द असा सूत्रबद्ध ठरलेला आहे. आणि सगळ्यात अवघड असेल तर सूत्राचा अर्थ लावणं फार अवघड आहे. काही माणसं 2 तास बडबड करतात, सार काहीच नसतं. काही माणसं छोट्या शब्दामध्ये बोलतो. आता मराठीमध्ये, मराठीचे मूळच ज्ञानोबाराय आहेत. जेवढ्या म्हणी आहेत सगळ्या ज्ञानोबारांनी निर्माण केलेल्या आहेत. फक्त त्याचं मूळ स्रोत, मूळ ज्ञानेश्वरी आपण वाचत नसल्यामुळे आपल्याला त्या कळत नाहीत. भाव तिथे देव, भावे विना पोटचं पाणी हालत नाही म्हणतो ना. काय लक्झरी असला, आरामशीर असला, काय गाडी अशी की पोटातलं पाणी हालत नाही, ही ओवी आहे आमची, तुम्हाला माहीत नाही. म्हणून ये प्रतितीची ये पोटीचे पाणी न हाले, असे हजारो ओव्या आहेत ज्या नंतर म्हणीमध्ये रूपांतरित झालेल्या आहेत. म्हण लोकांच्या पाठ ओवी सोडून दिलेली आहेत. तेव्हा
मगाशी आपला विषय चालला होता की भाव म्हणजे मानवी जीवन, आणि भाव हा अध्यात्मातला मुख्य भाग मानला जातो. तर थोडं लोकांमध्ये अशी गफलत होते की आध्यात्मिक जीवन वेगळं आणि सांसारिक जीवन असं काही नाही आहे. मी मगाशी तुम्हाला याच्याकरता भूमिका बांधली. पंचमहाभूतं आहेत, 6वं महाभूत नाही आहेत. पंचमहाभूत आहेत, त्याच्यापेक्षा जग वेगळं नाहीत. तसं भाव हा अध्यात्मातला असो किंवा संसाराचा असो, भाव हे मानवी जीवनाचा पाया आहेत, मुख्य आहे, आणि तो भाव माणसाला जीवनामध्ये मोठा करत असतो. अमुकच एका विषयावर एखाद्याची भावना बसली, भाव बसला, तो सगळं आयुष्य त्या भावनेसाठी शोधून समर्पित करत असतो. साधू हा देवावर भाव ठेवतो, आणि तो भाव खूप गंमत आहे बरं का. आजही लोक प्रश्न करतात की देव दिसतो का नाही. आणि जर हे वाक्य तुम्हाला व्यवस्थित कळालं, भावे विन देव न कळे निसंदेह, भावे विन देव न कळे निसंदेह न कळे, बरं का. वाक्य पण विचित्र आहेत. निसंदेह म्हणजे निसंशय, भावे विन देव. भाव म्हणजे काय, तुमचा आशय आहे तो. भाव दिसतच नाहीत आणि देवसुद्धा दिसत नाही. आता तुम्ही असं म्हणाल महाराज देव दिसत नाही, भाव कुठे दिसतो. भाव पण दिसत नाही, पण जगतो तो माणूस भावनेशिवाय जगतच नाही. भावनेचे विषय वेगळे वेगळे आहेत. भावनेमुळे स्वभाव बदलतो, भावनेमुळे जीवनाचा आकार बदलतो, पण भाव नाही असं नाही. भाव आहे म्हणून तो मनुष्य आहे. फक्त भावाला विकसित करणारं यंत्र मानवाकडे नाही आहेत, साधूकडे आहेत. जो भाव सुरुवातीला जन्माला येतो त्याला विकसित करावं लागतं, नाही तर तो दबून राहतो. काही वेळेस भावना जर दबल्या तर माणसाला मेंटल हॉस्पिटलमध्ये न्यावं लागतं. वेडा मनुष्य म्हणजे काय असतो, त्याच्या दृष्टीने वस्तू आहे. वेडा जेव्हा बोलतो ना, तुम्ही अनुभव घेऊन पहा, तो कोणाला तरी बोलत असतो, आणि तो ज्याला बोलतो तो मनुष्य त्याच्या दृष्टीने असतो. म्हणून साधूमध्ये आणि वेड्यामध्ये फार फरक नाही आहे. साधूच्या दृष्टीने तो आहे, देव आहे, आणि वेड्याच्या दृष्टीने सुद्धा तो मनुष्य आहे. तो दोघालाही दिसत. म्हणून तो मीराला वेडं म्हणण्याच्या मागचा उद्देश काय. कोणावर प्रेम करते, राजघराण्यामध्ये जन्माला आलेले कोणावर प्रेम करते. कोण कृष्ण, कुठला कृष्ण. जो जाऊन 5000 वर्ष झाले त्या कृष्णावर प्रेम करण्यात काय अर्थ आहे. पण मीरेच्या भावविश्वामध्ये तो असतो. थोडंसं अजून मोकळ्या मनाने सांगतो, सगळे समजदार लोक आहेत. जेवढे जगातले माणसं आहेत ना, त्यांच्या भावविश्वामध्ये त्यांचं प्रेम असतंच, प्रगट होत नसतं. त्यांचं जीवन वेगळ्या पद्धतीने जातं. नाईलाजानं काही व्यापार करतात, काही नोकरी करतात, संसार करतात, काही व्यवसाय असेल, काही परदेशात, हा नाईलाज असतो. पण त्यांच्या भावविश्वामध्ये ज्याच्यावर त्यांचं प्रेम असतं ती वस्तू कायम त्यांच्याबरोबर असते. आणि जसा कामाचा ताण कमी झाला, त्यांचं भावविश्व उभारून मध्ये येतं. हे ज्ञानोबरांचं वाक्य. व्यस्त असताना भावविश्व उमलत नाही, स्वस्थ असताना भावविश्व उमलतं. आणि मग काही लोक काय करतात, कवी वगैरे कामच करत नाही, भावविश्व उमलवतात. मग त्यातल्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्यामध्ये ते आनंद घेतात. आणि मग त्या भावविश्वातल्या गोष्टी सौंदर्याने जे प्रकट करतात त्याचं नाव काव्य होतं. आपल्याला त्या शब्दातून प्रकट करता येत नाही, नाही तर जगातल्या सगळ्या माणसाचं भावविश्व सारखंच आहे. कोणावर आपली भावना आहेत. धनावर असेल ना, सगळं सोडतो तो, पोराला एक पैसा देत नाही. एक तर मला म्हणला, महाराज बापाच्या मरणाची वाट पाहतो. म्हणलं का, चाव्याच देत नाही बाप. नाही, अजून अर्थ नाही कळाला तुम्हाला. बापालाही माहिती आहे मेल्यानंतर याचं आहे,
पण जिवंतपणे खाऊ देत नाही, कारण की धनावर भाव आहे. मेल्यानंतर कोणीही काहीही बरोबर नेत नाही. हे काही प्रवचनातून आमच्या तोंडातून ऐकण्यासारखं आहे काय? तुम्हाला कळत नाही की छोटी गोष्ट. म्हणून मगाशी सांगितलं, पृथ्वीतून माणूस जन्माला आलाय, शेवटी पृथ्वीमध्ये विलीन होतो. तो काहीच घेऊन जात नाही, हे सगळ्याला माहिती आहेत. पण भावना, भाव नाही दुरुस्त करून देत. आणि जो संवेदनशील व्यक्ती असतो त्याच्या भावविश्वामध्ये त्याचा देव, त्याचं प्रेम, त्याचा आत्मा तिथे साठवलेला असतो. तो त्याच्याशी हितगुज करत असतो. संत वाङ्मयातला जो देव आहे तो तुकोबरायच्या, जनाबाईच्या, कानोपात्रेच्या भावविश्वातला देव आहे. तो त्यांच्याबरोबर बोलतो, चालतो. जनाबाईचं तर एवढं सुंदर भावविश्व आहे महाराज. झाड लोट करी जनी, केर भरी शारंग पाणी. आता तुम्ही असं नाही म्हणायचं की जनाबाईने देवाला काही केर भरायला लावला का. इतक्या खालच्या स्तरावर येऊ नका. तिच्या मनामध्ये बसलेलं आहे की देव सतत माझ्याबरोबर आहे. प्रल्हाद म्हणजे काय, हीच भावना त्या ठिकाणी आहेत जी जनाबाईची आहेत. जनाबाई म्हणते, झाड लोट करी जनी, 14 हाती धुणे केले, जनी म्हणे बरे झाले. 14 माणसाचं धुणं एकट्या जनाबाईला धुवावं लागायचं. थकली बिचारी. भगवंतांनी मदत केली, तिला असं भावविश्व भरून आलं. 14 हाती धुणे केले, देवाला 4 हात आहेत, जनी म्हणे बरे झाले. तीच भावना प्रल्हादाची आहे. कुठेही काढा माझा देव उभा आहे. मग तो म्हणतो खांब्यात आहे का? कुठे नाही, खांब्यात सुद्धा देव आहेत. खांब हा सुद्धा देवानेच भरलेला आहे. ही भावना आहेत, याचं नाव भाव आहेत, याचं नाव भक्ती आहे. प्रल्हादाची भक्ती म्हणजे कणाकणामध्ये विश्व आहेत. मी जरा वरच्या स्तरावर गेलो, खालच्या स्तरावर येऊन बोलतो. जे बकरे कापतात देवापुढं, त्यांची पण भावना आहे. बिना भावनेचं त्यांना खायचं असेल तर देवापुढं कापायची काय गरज आहे. असे मार्केटमध्ये ते विकत मिळतं ते. पण त्यांची भावना आहे, आमच्या देवाला बोकडं लागतं, कोंबडं लागतं, कापतात ते. मग त्यांना जर म्हटलं आपण, का हो काय देव कुठं बोकडं खात असतो का? ते तुमच्याही विश्वात खात असं, आम्ही तर खाऊ घालतो. तुम्ही याच्यावर औषधच नाही. का असं होतं जीवनामध्ये काही सांगता येत नाही. तो भाव आहे. आणि मग अशा रीतीनं आपल्या देवाची संख्या सनातन धर्मामध्ये वाढली. प्रत्येकाचा देव वेगळा, प्रत्येक देवाची अवस्था वेगळी. काही मग ते प्रत्येकाचे वाहनं आले. आमचा देव म्हटलं तर प्रत्येकाचं वाहन आलं, प्रत्येकाचं हे आलं. भावना आहे. आणि हे ज्ञानोबांचं सौंदर्य आहे. कोणाच्याही भावनेचा अनादर केला नाही. जी माणसं दगडापुढे बळी देतात त्यांना सुद्धा ज्ञानोबांनी स्थान दिलेलं आहे. ज्ञानोबा म्हणतात, भगवंत जर चराचरामध्ये व्याप्त आहे तर तो जिथे बोकड कापत असेल तिथं मी नाही आहे का? हे काय किती खोल आहे. ह्या भावना समजून घ्या. आपण एखाद्याचे टिंगल करतो, पण टिंगल करत असताना त्यातली खोली कळत नाही. कणाकणामध्ये तो व्याप्त आहे. ठीक आहे. मग तो ज्या देवासाठी, देवीसाठी तो बोकड कापतो तिथं देव नाही आहे का? आहे. मग त्यांनी देवासमोर बोकड कापलेले आहेत. मग त्याला सात्विकता का नाही मिळत? ज्ञानेश्वरीमध्ये खूप सुंदर विश्लेषण केलेत. त्याचा भाव वेगळा आहे. दुसरं काही उत्तर नाही बरं का अध्यात्मामध्ये. त्याचा भाव वेगळा आहे. त्यांनी जर ईश्वर म्हणून कापला असता ना तर मी त्याला प्राप्त झालो असतो. तो नवस करतो आणि तिथंच तो देव समजतो. ह्या भावनेमुळे तो मागासलेला असतो. कणाकणामध्ये मी व्याप्त आहे भगवंत म्हणतात. कुठेही तुम्ही कोणाची उपासना करा, मस्जिद असो, मंदिर असो, सगळ्या ठिकाणी मी व्याप्त आहेत. माझ्याबद्दल वाद नाहीत. वाद आहे भावनेबद्दल. तुम्ही काय समजता त्या देवाला, तुमची भावना कशी असते.
आणि भावना जर संकोचित असेल, नीट ऐका, त्या भावनेप्रमाणे फळ मिळतं. तुमची भावना क्षुद्र आहे, फळ क्षुद्र मिळणार तुम्हाला. तुमची भावना मध्यम आहेत, मध्यम गतीनं फळ मिळणार. तुमची भावना आहे तुका आकाशा एवढा, तुम्ही तितक्या व्यापक रूपाने होणार. तुकोबारांनी आयुष्यात कुठे प्रवास केला नाहीत, आळंदी पंढरपूर सोडून. पण तुकोबाराचे अभंग जगभर प्रवास करतात. 400 वर्षानंतर भावना आहे. त्यांचाही देव व्यापकच आहेत, अनुरेणूमध्ये व्यापलेला आहेत, जनाबाईचाही देव व्यापलेला आहे. एक भांडे घासणारी बाई अजरामर होते, भावना आहे. तीच दासी जी रामाच्या घरामध्ये होते, ते राज्य उद्ध्वस्त करते. जनाबाई दासी आहेत, अभंग म्हणते, देव तिच्या सानिध्यामध्ये असतो, हे तिचं भावविश्व आहे. आणि मंथरेचं भावविश्व काय आहेत, रामाला गादी द्यायची. आणि सगळ्यात मोठी शोकांतिका आहेत, मंथरेला किती शिव्या द्या, तिच्याशिवाय रामायणच सुरू होत नाही. 9व्या अध्यायामध्ये इतक्या गोड ओव्या आहेत महाराज. भक्त का वैरिया व्हावे माझी आजी. भगवंताचे अट्टहास नाही बरं का, माझी भक्ती करा असा आग्रह नाही आहे. भक्त का वैरिया व्हावे, वैर करा किंवा माझी भक्ती करा माझी आजी, पण पक्क करा, भाव पक्का ठेवा. मी देवाचा वैरी आहे हा तरी भाव पक्का पाहिजे. एखादा टोला पडला की पुढं पाया पडायला जातो, याला काय अर्थ आहे त्याच्यामध्ये? पक्क ठेवून वैर, मरेपर्यंत ते वैर टिकलं पाहिजे. भक्त का वैरिया व्हावे, ज्ञानोबाचे शब्द पहा कसे. भक्त काय जरूर म्हणून माळच घाला असं नाही, पण जे कराल तिथे भावना पक्की ठेवा. देव नाही म्हणताना मग आयुष्यात मान्य करू नका देव आहे म्हणून. किती ऐका, काही ऐका, किती ठिकाणी फिरा, नाही नका नमस्कार करू. आणि एकदा 50 उलटली ना, सगळे देव न मानणारे प्रवचनाला येतात. तुम्ही आपला मंडप अनुभव घेऊन बघा. तुम्ही 25-30 मधले लोक नसतात प्रवचनाला, त्यांना विचारा, नाही म्हातारपणाचं काम. आणि जे तुम्ही स्वतः प्रवचन ऐकलं, 25व्या वर्षी देवाला मानतच नव्हते, आवश्यकताच वाटत नाही. देव तुमच्यात शक्तिरूपाने, तारुण्य रूपाने तुमच्यामध्ये निवास करत होता. त्या देवाने थोडी शक्ती तुमची कमी केली आणि कुठेतरी हळवे पण मनामध्ये आलं आणि असं वाटायला हो न हो असला तर मजबूती नाही आहेत, पक्का पण नाही आहेत. आणि फळ जे आहे ना ते पक्केपणामध्ये आहेत. कुठलंही झाड असू द्या, लहान अवस्थेमध्ये फळ देत नाही, ते झाड असं मजबूत व्हावं लागतं. तसं भक्ती असो किंवा वैर असो, हे ज्ञानोबांचं वैशिष्ट्य आहे. आग्रह करत नाही तुम्हाला की असं. त्यांचं म्हणणं असं की भाव हा मनुष्य आहेत आणि तो पक्का पाहिजे त्याच्या जीवनामध्ये. म्हणून एखाद्या संशोधनाला वाहवलेली माणसं, एखाद्या रोगावर संशोधन करणारे कधी कधी स्वतःवर ते औषध वापरतात महाराज. इतके भावना विश्वामध्ये गेलेले असतात. लोकांना अपाय करण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या जीवनाची पर्वा, यालाच तर आम्ही संत म्हणतो. संत म्हणजे काही वेगळे पण असतात काय? त्याच्या भाव विश्वामध्ये तो इतका मस्त झालेला असतो की त्याला संशोधनच देव वाटतं, त्याचं जीवनच त्याला देव वाटतं. आणि मग त्याच्या कृतीतून त्याला जे सापडतं, त्याला जे सिद्धांत सापडतात, तो भगवंताचा प्रसाद असतो. आमक्याच माणसाकडून संशोधन झालं. मला सांगा, ज्यावेळेस विमानाचा शोध निघाला, अजूनही त्यांचंच नाव घेतलं जातं. आता नवीन जे विमानं निघालेत, 700-700 500-500 माणसं घेऊन ओढणारे, त्या लोकांचं नाव नाही आहे. पहिल्यांदा ज्यांनी संशोधन केलं, जी संकल्पना जगासमोर साकार करून दाखवली, त्यांचंच नाव येतं. कारण की त्यांनी ती समर्पित भावनेनं उमलवली, व्यावसायिक भावनेनं नाही. अर्थ कळाला का? समर्पित याचंच नाव भाव आहे. समर्पित भावनेनं त्यांनी उमलवली, व्यावसायिक भावनेने. त्याच्यावर व्यवसाय केला, हेच तर अध्यात्म आहेत. समर्पित भावनेनं ज्ञानेश्वरी लिहिली आणि व्यावसायिक भावनेनं आज जगामध्ये आली.
रामायण असू द्या. मला सांगा, एखाद्या वाल्मिकाला जर बोलवलं पुन्हा आपण, किंवा या जगात किती रामायण चाललेत, खरंच वाल्मिकाला आनंद होईल का? मी जंगलात बसून हे रामायण लिहिलं आणि याच्यावर एवढे रुपये कमवले जातात रामायणावर, आणि ज्यांनी लिहिलं तो जंगलामध्ये, ज्यांनी गाथा लिहिली ते भंडारा डोंगरावर, अन्न नाही, काही नाही, काही नाही, काही नाही, आणि जे अभंगावर कीर्तन करतात ते विमानात. नाही अजून कळालं. ते आज विमानात आहे, आणि ज्यांनी गाथा लिहिला ते विमानात गेले. यांना पुन्हा विमान नाही, पुन्हा संत पण नाही. 400 वर्ष झाले. समर्पित भावना म्हणजे मनुष्याचं जीवन आहे, आणि ती भावना अशी तळमळ करते. महाराज नीट लक्ष देऊन ऐका. हरिपाठामध्ये ज्ञानाला महत्त्व दिलेलं नाही, ज्ञानाला महत्त्व नसतं. 1000 पद्धतीनं तुम्ही आईच्या अंतःकरणाला समजूत घाला, त्या मुलावर बसलेली जी भावना असते ना, ती ज्ञानाने जात नसते. ती एकच म्हणत असते, याला कसं समजून सांगता येईल ते मला सांगा. अहो, तुमचा मुलगा खराब आहे ते मला पण समजतं, कारण की मी वाढवते त्याला. तो खराब आहे, त्याचे संस्कार वाईट आहेत, सगळं मला मान्य आहेत, दुरुस्त कसा होईल, ही म्हणतात भावना. म्हणून आई पुन्हा मिळत नसते. याचा उद्देश असा आहे, 1000 अपराध केल्यानंतर सुद्धा आईचं मन, आईची भावना आपल्या मुलाच्या बाजूने असते. कधी ना कधीतरी दुरुस्त होईल. मागचं लक्षात ठेवत नाही, ते दुरुस्त होईल ही भावना असते तिची. कधी ना कधीतरी दुरुस्त होईल. हा मार्गस्थ झाला पाहिजेत, हा सुखी झाला पाहिजेत. ती स्वतःचं सुख ओवाळून टाकते, पण त्याच्या सुखावरती सुखी असते. तो हसला की त्याला देव हसल्यासारखा वाटतो. मुलाचं पोट भरलं, सगळं त्रिभुवन तृप्त झाल्यासारखं वाटतं. ही भावना आहे, हे जीवन आहे. नामदेव शास्त्री ऑफिशियलला सबस्क्राईब करा. सिद्धांत ऐका. आनंदी, निर्भय व सुखी व्हा. धन्यवाद.